बायकोने चष्मा शोधून दिला याचा अर्थ तिने चष्मा नव्यानं आपल्या हातात आणून दिलेला आहे का चष्म्यावर पडलेलं आवरण दूर केलेलं आहे, एवढाच मुद्दा आहे. बायको काही करत नाही, ती नवीन चष्मा तयार करून देत नाही, ती फक्त आवरण दूर करते. हेच काम गुरु करतात, म्हणून बायकोला गुरु म्हणतात. हेच काम आहे. ते काय करतात, ते आम्हाला ज्ञान नव्यानं आणून देत नाहीत. ज्ञान आहेच आहे, त्याचा अभाव कधीच नाहीये. ते आहेच आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी ते आहे. मग आम्हाला का होत नाही? अरे ते तिरोहित झालं, ते झाकलं गेलं, आणि ते ज्याच्याने झाकलं जातं त्याला अज्ञान, माया, प्रकृती हे शब्द त्याच्याकरता वापरले जातात. अशी साधारण एक प्रक्रिया. हे का सांगतोय? नुरोनिया ठेला, आपला मुद्दा तिथे आहे, आणि ठाईच मुराला अनुभव, आपला मुद्दा तिथे आहे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून सांगतोय. ज्ञानाचं स्वरूप काय आहे ते विचारात घेतलं पाहिजे. मग आता हे सगळं व्हायचं असेल तर हे कसं होणार? कसं होणार? वरचं आवरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत सांगतो. आकाशामध्ये सूर्य आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, बऱ्याच वेळेला काय होतं की ते सूर्य तळपत असतो, अचानक एखादा ढग त्याच्या समोर येतो आणि तेवढीच सावली निर्माण होते. तेवढीच सावली निर्माण होते. माणसाला वाटतं बरं वाटलं जरा, काय उन्हाची लाही लाही होत होती अंगाने, ढग समोर आला, जरा सावली पडल्यासारखं झालं, बरं वाटलं जरा. थोड्या वेळाने वारा सुटतो. वारा सुटला की तो ढग असतो तो वाऱ्यानं पुढे ढकलला जातो आणि पुन्हा सूर्याचं ऊन आपल्या अंगावर पडतं, सूर्य दिसायला लागतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हा प्रश्न उपस्थित केलाय की वाऱ्याने तुम्हाला नवीन सूर्य निर्माण करून दिला का सूर्य आणि आपण याच्यामध्ये जो प्रतिबंध निर्माण झाला होता तो प्रतिबंध दूर केला? फक्त प्रतिबंध दूर करणं एवढंच काम आहे. काय होतं, आम्ही परमार्थ करतो म्हणजे नेमकं काय करतो? ज्ञान मार्गाने जातो, कर्म मार्गाने जातो, योग मार्गाने जातो किंवा भक्ती मार्गाने जातो. तर ह्याच्यातलं कोणतंही साधन आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून देत नाही. मी जरा स्पष्ट बोलतोय आणि मी काय बोलतोय याचं भान आहे मला. आम्हाला असं वाटतं की भक्तीनं परमात्मा प्राप्त होत नाही. आमची जी साधन आहेत ना, त्या साधनेने आम्हाला भगवद रूपता परमात्म्याची प्राप्ती होत नाही, हे सांगतोय मी आपल्याला. आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, आम्ही दासबोध वाचतो, आम्ही नामजप करतो, आम्ही अमुक करतो, आम्ही ज्ञान संपादन करतो, आम्ही सत्कर्म करतो, आम्ही समाधी लावतो, याच्याने कशानेही परमात्मा प्राप्त होत नाही. माझं बोलणं थोडंसं घातक आहे, मला कळतंय, पण माझं हे बोलणं अर्धवट आहे. पुढचंही बोलतो ते ऐका. या कोणत्याही साधनाने आम्हाला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. का? कारण परमात्मा आम्हाला प्राप्तच आहे, तो काय प्राप्त होणार आहे वेगळा? मग ही साधनं कशा करता करायची आहेत? ही साधनं मध्ये प्राप्त असलेला परमात्मा ज्या कारणाने आम्हाला जाणवत नाहीये त्या कारणाच्या निवृत्ती करता ही साधनं करायची आहेत. ही साधनाने आम्हाला परमात्म्याची प्राप्ती नाहीये. आम्हाला ज्ञान ब्रह्मरूप करत नाही, आम्ही ब्रह्मरूप आहोत. मग ज्ञान काय करतं? आम्ही ब्रह्मरूप असूनही आम्हाला ज्या कारणाने ब्रह्मरूपतेचा अनुभव येत नाही त्या सगळ्या प्रतिबंधाला दूर करण्याचं काम ज्ञान करतं. अज्ञान निवृत्ती हे ज्ञानाचं काम आहे. परब्रह्म स्वरूपता प्राप्त करून देणं हे ज्ञानाचं काम नाहीये, कारण परब्रह्म स्वरूपता नित्य प्राप्त आहे. हे थोडंसं ज्ञानाच्या भूमिका बघा आपण. ज्ञानाने आम्हाला ब्रह्मरूपता दिली नाही, ते गौणार्थानं म्हणायचंय, पण ज्ञानानं आमचं अज्ञान दूर केलंय. अज्ञान दूर केलं तर खाली चष्मा आहेच आहे, फक्त वरचं वर्तमानपत्र दूर करायचंय. मागचा सूर्य तसाच तळपतोय, आम्हाला फक्त ढगांचा प्रतिबंध दूर करायचा आहे. तसा अविद्येचा प्रतिबंध आम्हाला दूर करायचा आहे. ज्ञान सिद्धच आहे, ज्ञान नित्यच आहे, ज्ञानाचं हे स्वरूपच आहे. आणि म्हणून असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची प्राप्ती होणं, त्या ज्ञानाची प्राप्ती झाली असा शब्दशः व्यवहार करणं, याला फक्त शब्दाला मूल्य आहे, व्यवहार काहीच होत नाही. जीव ब्रह्मरूप होतो म्हणजे काय होतं? म्हणजे काहीच होत नाही. अहो, नदीचं पाणी समुद्र रूप झालं म्हणजे काय झालं? पाणी पाणीच राहिलं ना. नदी समुद्राला प्राप्त होते, गंगा समुद्राला प्राप्त होते आणि गंगा समुद्र होते. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एकमय, असं तुकोबारायांनी म्हटलंय.
किंवा फेडीत पाप ताप पोखित तिरीपचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, असं ज्ञानोबारांनी म्हटलंय. गंगेचं पाणी समुद्राला मिळालं म्हणजे नेमकं काय झालं? त्या पाण्याला काही वेगळं रूप आलंय? त्या पाण्यामध्ये काही फार मोठा काही फरक पडलाय? पाणी पाणीच आहे. कारण का? ते पूर्वी पाणीच होतं. फक्त त्याला जे प्रतिबंध होते, त्याला ज्या मर्यादा होता, त्याला जे तट होते, त्याला जे प्रवाही पण आलेलं होतं, हे सगळं बंद झालं आणि पाणी हे पाणी रूपानं म्हणून पाणीच राहिलं. फक्त व्यापकतेचा अनुभव त्यांनी घेतला म्हणून त्याला समुद्र म्हणायचं. जीव ब्रह्मरूपच आहे, फक्त त्याला अज्ञानाची मर्यादा आहे, त्याला ज्ञानाची मर्यादा आहे, त्याला कर्माची मर्यादा आहे, त्याला सामर्थ्याची मर्यादा आहे, त्याला जन्म मरणाचं संसरण आहे. तो ब्रह्म होतो म्हणजे काय होतो? काही होत नाही, फक्त व्यापकतेचा अनुभव घेतो म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं, एवढंच आहे. आत्ता कोण आहोत आम्ही? आत्ताही आम्ही तेच आहोत. पाणी गंगेत असताना पाणीच असतं, समुद्रात गेलं तरी ते पाणीच असतं. तसं आम्ही जीव असतानाही ब्रह्मच आहोत, ब्रह्म झाल्यानंतरही ब्रह्मच आहोत. मग फरक काय पडला? फक्त व्यापकतेचा अनुभव आला. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी, एवढाच फरक पडला, बाकी काहीच नाही. काय फरक पडला सांगा? काहीच फरक पडत नाही. मग ही ज्ञानाची भूमिका नेमकी काय आहे? तर अज्ञान निवृत्तीची ती भूमिका आहे. मग कशा करता मी बोलतोय आता हे सगळं? ज्ञान काय करतं? अज्ञान निवृत्त करतं. आता अज्ञान निवृत्त करणं याला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला नुरोनिया. न उरणं, न उरणं म्हणजे न नुरणं. नुरोनिया ठेला, काही उरलं नाही. साधुबोध झाला, नुरोनिया ठेला. त्या साधूच्या बोधाने काय झालं? याच्याजवळ काहीही उरलं नाही. काय उरलं नाही? अविद्या उरली नाही, विपरीतता उरली नाही. जे उरायचं ते उरतच. नुरोनिया ठेला, काही उरलं नाही. कारण का? कारण जी विपरीतता जावी लागते ती पूर्णतः जावी लागते, अल्पांशानं जाऊन चालत नाही. अल्पांशानं जाऊन चालत नाही, जायची तर पूर्ण जावी लागते. मागे एकदा मी बोललोय, कदाचित आपल्याला स्मरत आहे का नाही मला माहिती नाही, इथेच बोललोय का कुठे तेही मला नीट आठवत नाही, पण तुमच्या स्मरणशक्तीवर माझा विश्वास आहे. काय आहे? ज्ञान आणि अज्ञान या दोन संकल्पना आहेत. व्यवहारामध्ये मनुष्य काय भाषा वापरतो एखाद्याबद्दल किंवा स्वतःबद्दल, त्यांना जवळजवळ ज्ञान झालंय, निव्वळ अज्ञानी माणूस आहे. तर हे जवळजवळ ज्ञान झालं वगैरे या ज्या संकल्पना असतात ना, या वेदांताला मान्य नाही. जवळजवळ वगैरे काही नसतं. एकतर तो ज्ञानी असतो, नाहीतर तो अज्ञानी असतो, एवढंच असतं. 99% ज्ञान झालंय आणि 1% अज्ञान असलं तरी तो 100% अज्ञानीच आहे. कारण तो 1% अज्ञान हे अज्ञानच आहे. तो किती बाकीचा ज्ञानी असू देत, जोपर्यंत ते ज्ञान अनुभवाला येत नाही तोपर्यंत तो अज्ञानीच आहे. मी काय सांगतो ऐका, मला पुढच्या एका शब्दाकडे आपलं लक्ष वेधायचंय म्हणून पुढे बोलतोय. ऐका, तो 99% ज्ञानी आहे, पण 1% अज्ञानी असला तरी तो 1%त अज्ञानी नसतो, तो 100% अज्ञानी असतो. कारण थोडस अज्ञान असणं हेही अज्ञानाचंच लक्षण आहे. मला बाकीचं सगळं कळतं आणि एवढंच कळत नाही, चालत नाही. एक काय झालं, एका माणसाला लग्न करायचं वाटलं, त्याला की आपण लग्न करावं. त्या नारदांच्या चरित्रात आहे, भागवतात एक कथा आली आहे. नारदांना एकदा असं वाटलं म्हणे की आपण, ही कथा भागवतात या रूपानं आली नाही, पण नंतर ती रंगवली गेली. भागवतात वेगळ्या अर्थाने वेगळ्या रूपानं आलेली आहे, पण नारदांना एकदा असं वाटलं की आपण लग्न करावं. कशासाठी वाटलं असेल? कधी कधी अज्ञानानं होतं असं. नारदांना वाटलं आपण लग्न करावं. मग आता लग्न करावं तर मग त्याच्याकरता सगळं पाहिजे. मग त्यांच्याजवळ काही नाही, एक वीणा आणि चिपळ्या, याच्या पलीकडे प्रॉपर्टी नाही, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. कोण मुलगी देणार? ते गेले भगवंताकडे. भगवंताला सांगितलं, देवा मला लग्न करायचं. भगवंताने सांगितलं लग्न करायचंय, करा, काही अडचण नाही, आनंद आहे, करा लग्न. तुमची मदत पाहिजे.
म्हणे मी सगळी तयारी करून देतो, तुम्हाला मंगल कार्यालय उपलब्ध करून देईन, अमुक करेन, तमुक करून, जेवणाचं बघेन, मेनू ठरवेन, आहेराचं बघेन, मी पाहुण्यांची येण्या जाण्याची व्यवस्था बघेन, त्यांच्या राहण्याची व्यवस्था बघेन, त्यांचा प्रवास बघेन, त्यांचा आहेर कसा दिला गेला की नाही हे बघेन, तुम्हाला केलेली आहेराची नीट मांडणी करून ठेवेन, पाहुण्यांचं सगळं बघेन, रुखवताची मांडणी, सगळी सगळी जबाबदारी माझी, तुम्ही काही चिंता करू नका. नारदांनी सांगितलं याची अडचण नाही, ही सगळी तयारी झाली आहे, 99% तयारी झाली, 1% अडकलंय. भगवान म्हणाले मग काय सांगा माझ्यावर, काय 99% सगळी तयारी झाली, 1% राहिलं असेल तर काय राहिलंय मला सांगा. नारदाने सांगितलं 99% तयारी झाली, 1% राहिले, मुलगी फक्त मिळाली नाही. याला 1% म्हणत नाहीत, याला 100% राहिलंय असं म्हणतात. मंडप घातला, मंगल कार्यालय ठरलं, जेवण ठरलं, केटरर ठरला, मेनू ठरला, आहेराची पाकिटं घरात येऊन पडली, सगळं झालंय, 99% तयारी झाली आहे, फक्त मुलगी मिळायची राहिली. म्हणजे काय झालं, म्हणजे 100% राहिलंच आहे. तसं 99% ज्ञान झालं आणि 1% अज्ञान आहे, म्हणजे 100% अज्ञान आहे. ते 1% अज्ञान नसतं, अज्ञान असणं हे 100%च असतं, ते कधीच टक्क्यात मोजता येत नाही. तुम्ही माहितीचा ज्ञानाचा विचार करताना टक्क्यात करा, पण अज्ञानाचा विचार करताना करता येत नाही. एवढंच राहिलंय. मग ते म्हणाले मुलगी पाहिजे. मग आता ही कथा सुरू केली म्हणून संपवतोय, बाकी माझा मुद्दा संपलाय. मुलगी पाहिजे, कोण देणार? भगवंताने विचारलं तर कोण देणार, मी तरी काय सांगू कोण देणार. आता मुलगी द्यायची म्हणजे काहीतरी पाहिजे ना, त्याला काहीतरी घर पाहिजे, दार पाहिजे, मुलगा कर्तृत्ववान पाहिजे, रूपसंपन्न पाहिजे, काहीतरी त्याला नोकरी पाहिजे, काही नसलं तरी पुण्यात स्वतःचा फ्लॅट पाहिजे, बस आई वडील गावी पाहिजेत, घरी शेती, हे सगळंच पाहिजे ना. तुमच्याजवळ काय म्हणे काहीच नाही, वेणांची. मग तुम्हाला कोण मुलगी देणार? नारदांनी सांगितलं मी मुलगी सुद्धा बघून ठेवली. असं मग सांगा, मी घेऊन जातो, मुलीकडे जाऊन प्रस्ताव ठेवतो, मी बोलाचाली करतो, काहीतरी मी देतो तुम्हाला, काय सोनं नाणं मी घालीन मुलीला, काय अंगावर घालायचंय. ते म्हणले नाही, त्याही तुम्हाला करावं लागणार नाही. मग कुठे मुलगी सांगा. नारदांनी देवाला विचारलं, देवा तुमचं लग्न झालंय का? म्हणे झालंय. किती? 16,108. मग नारद म्हणाले एवढ्या तुम्हाला काय करायच्या? म्हणजे काय? म्हणे एवढ्या काय करायच्या? ह्याच्यात आता 16,108 स्त्रिया, हे काही आवडते असतील, काही नावडते असतील, तुमची जी नावडती असेल ती माझी आवडती करून द्या. मग भगवंतांनी नारदांना सांगितलं असं होत नाही नारदा, अरे त्या कृष्ण पत्नी आहे, असं होणार नाही. तुम्हाला स्त्री पाहिजे वाटते ना, तुम्हाला माझीच मिळावी असं वाटत असेल तर माझ्या सगळ्या स्त्रियांच्या घरी जाऊन बघा, ज्या घरामध्ये मी नाहीये ती स्त्री घेऊन जा. आणि मग नारद हिंडले, सगळीकडे भगवंताचं दर्शन झालं वगैरे. भागवतामध्ये ही कथा येते, दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये ही कथा येते. आता हे कशा करता सांगितलं, मुद्दा माझा मागेच पडला. मुद्दा काय आहे की 100% जवळ मी ज्ञानी आहे असं होत नाही हो. मी जवळ वगैरे ज्ञानी नसतो, एकतर मी अज्ञानी असतो, नाहीतर मी ब्रह्मज्ञानी असतो. नुरोनिया ठेला पूर्णतः अविद्या निवृत्त व्हावी लागते. अविद्येची निवृत्ती म्हणजे विपरीताची निवृत्ती ही पूर्णतः व्हावी लागते. आणि जोपर्यंत ते अनुभव पर्यवसायी होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला ज्ञान मानायला तयार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन एक शब्द याच्यामध्ये आपल्याला सांगितला, तो म्हणजे ठाईच मुराला अनुभव. हा अनुभव शब्द त्याचा वाचक आहे. ज्ञान आहे पण ते शब्दात आहे, अनुभवात नाही. ज्ञान नाही, अज्ञान आहे. ज्ञान आहे पण अविद्या पूर्ण गेली नाही, त्याला ज्ञान म्हणायचं नाही. ज्ञान त्याला म्हणा ज्याचा आपल्याला अनुभव येतो, ते ज्ञान. गुरुदेव रानडेंनी अनुभव हा शब्द फार वेगळ्या पातळीवरून आपल्या वाङ्मयामध्ये वापरला. आपण गुरुदेवांचे जर कोणी अनुयायी असतील तर आपल्याला याची कल्पना असेल. त्यांनी अनुभव हा शब्द ज्ञानवाचकच मानलाय सगळीकडे. नामाचा अनुभव म्हणजेच ज्ञान, ज्ञानाचा अनुभव म्हणजेच ब्रह्मरूपता, याच अर्थाने अनुभव शब्द त्यांनी वापरला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा इथं साधुबोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव हा शब्द वापरला. अनुभव हा शब्द वापरला. आता मी त्या शब्दातही अडकत नाही, अनुभवातही फार अडकत नाही. मी थोडंसं पुढे जातो.
ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा लक्षण सांगितलं नुरोनिया ठेला, काहीच उरून चालत नाही. आता न उरणं म्हणजे काय? अविद्या न उरणं. न उरणं म्हणजे काय? अविद्या उरत नाही म्हणजे काय? बऱ्याच वेळेला अडचण काय होते, वेदांतामध्ये ही शंका बोलून दाखवली गेली. अविद्या निवृत्त झाल्यासारखी वाटते पण अविद्येचा लेश राहतो, अशी एक शंका वेदांतांनी उपस्थित केली, ज्याला अविद्यालेश म्हणतात. अविद्येचा लेश राहतो, बाकी सगळं झाल्यासारखं वाटतं पण किंचित काहीतरी राहून जातं. चांगदेवांच्या बाबतीत आपल्याला ही भूमिका बघता येते. 1400 वर्षाची योगी आहेत, 14 वेळेला मृत्यूला परत पाठवलंय. अहम ब्रह्मास्मी बोध आहे, पण तरी सुद्धा नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा एवढंही कळू नये का? चांगदेव इतकी अज्ञानी आहेत का? अजिबात नाही आहेत. ते योगी आहेत, समाधीपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना ज्ञान असणार. समाधी अवस्थेमध्ये मी ब्रह्मरूप आहे याचा बोध त्यांना नक्की असणार, तर त्यालाच समाधी म्हणता येतं. मग ही समाधी जर त्यांना नित्य प्राप्त आहे, ही समाधी त्यांना जर लागते आहे, तर त्यांना अज्ञानी कोण म्हणेल? कोणालाच म्हणणे. हा, म्हणावं मुक्ताबाईंनी म्हणावं, चांगा कोरा तो कोरा राहिला, हे म्हणावं मुक्ताबाईंनी. दुर्दैवानं काय होतं, आम्ही त्याचीच री ओढतो आणि चांग्या कोरा राहिला हे तू नको म्हणू, मुक्ताबाईला म्हणू दे. हा तुझा अधिकार नाहीये. तुला समाधी लागली आहे का? अरे प्रवचनात बसले तर झोप लागते, समाधी लागेल काय? लागत नाही. मग कशाला चांगदेवांना आपण बोलायचंय? आपला अधिकार आहे का? ना, मुक्ताबाईंनी म्हणावं, त्यांना काय म्हणायचंय ते म्हणू देत, तो त्यांचा अधिकार झाला. कारण त्यांना नुरोनिया ठेला आणि ठाईच मुराला या दोन्हीचाही अनुभव मुक्ताबाईंना आहे, त्यांना म्हणू देत. पण चांगदेवांना एवढं सगळं होऊनही ज्ञानेश्वर महाराजांकडून एका बोधाची अपेक्षा राहिलीच. तो बोध ज्या कारणाने चांगदेवांना हवा आहे त्याला अविद्यालेश असं म्हणतात, त्याला अविद्या नाही म्हणत. कारण अहम ब्रह्मास्मी पर्यंत ते पोचलेले. म्हणून त्रिपुटीचा बाध होताना किंवा अविद्येची निवृत्ती होताना तिन्ही रूपानं अविद्या गेली पाहिजे, तर याला नुरोनिया ठेला असं म्हणतायत. नुरोनिया ठेला ही संकल्पना काय आहे तेवढ्या करता बोलतो. अविद्या काय होतं, सगळं गेल्यासारखं वाटतं पण काहीतरी शिल्लक राहतं. सगळं गेल्यासारखं वाटतं पण काहीतरी अल्पांशानं शिल्लक राहतं, तो अविद्यालेश असतो. ज्ञानाच्या भूमिका मी सांगतो पुढे, पण ही एक भूमिका पहिल्यांदा लक्षात घ्या. नुरोनिया ठेला आणि ठाईचं मुराला. नुरोनिया ठेला हे बरोबर आहे, पण नुरोनिया ठेला हेही परिपूर्ण ज्ञान नाही आहे. तो ठाईचं मुराला हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान म्हणता येत नाही. का असं म्हणायचं त्याचं कारण सांगतो. नुरोनिया ठेला याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मीचा बोध आहे, अविद्या कुठलीच राहिली नाही. अविद्या निवृत्त झाली की काय होतं, आवरण दूर होतं. आवरण गेलं की मी ब्रह्म आहेच आहे, अहम ब्रह्मास्मीचा बोध आहे. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान आहे का? तर ज्ञानाचं एक अंग आहे. परिपूर्ण ज्ञान आहे का? वेदांत मानायला तयार नाही. का तयार नाही? कारण अहम ब्रह्मास्मी या बोधावर जरी तो साधक पोचलेला असला आणि अविद्या निवृत्त झाल्यामुळे मी ब्रह्म झालो या हे जरी त्याला कळत असलं, तरी त्याच्यात अजूनही मी ब्रह्म झालो याच्यातला मी आणि प्राप्त झालेलं ब्रह्म याच्यातला भेद अजून राहिलाच आहे. कारण तो म्हणतोय मी ब्रह्म झालोय, मी ब्रह्म झालोय. अहम हे राहिलंच आहे, अजून अहम हे राहिलंच आहे. जर त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असेल तर मग मी वेगळा राहिला कसा? तो जो मी वेगळा राहतो तो अविद्यालेश आहे, तो अविद्यालेश आहे. मग काय व्हायला पाहिजे? मग त्याच्यातला मी सुद्धा पूर्णत्वानं गेला पाहिजे. कर्ता कर्म क्रियापद याच्यातला कर्ता अहम आहे, तो जर निवृत्त झाला तर कर्त्याबरोबर क्रियापद जाईल की नाही? जाईल. मग अहम ज्याचं गेलं त्याला अस्मी हे क्रियापदही जावं लागेल त्याच्याबरोबर. अहम बरोबर अस्मी हे क्रियापदही जाईल. आणि अहम आणि अस्मी गेल्यानंतर जे शिल्लक राहतं ते परब्रह्म आहे, ते आपलं मूळ स्वरूप आहे. त्याला ठाईचं मुराला असं म्हणतात. ही संकल्पना आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं का मला काय नुरोनिया ठेला हे बरोबर आहे, अविद्या राहिली नाही, हे नुरोनिया ठेला. पण माझी अविद्या गेली. ते संन्यासाचं लक्षण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी एक लक्षण केलं, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. अशी संन्यासाची व्याख्या ज्ञानोबारायांनी केली.
काय म्हणणं याच्यामध्ये? मला हे समांतर वाटलं म्हणून सांगतो लक्षात येण्याकरता. मी माझं हे ज्याचं गेलं तो संन्यासी नाही आहे. मी माझं होतं याची आठवणही ज्याची गेली तो संन्यासी. लक्षात आलं का काय म्हणायचंय ते? लक्षात घ्या. मी माझं गेलं ते तर संन्यासी सोडूनच देतो. सर्वसंग परित्यागामध्ये आता मी राहिला नाही त्याचं माझंही राहिलं नाही. प्रेषोच्चार मात्रेण नरो नारायणो भवेत या नियमाप्रमाणे तो ब्रह्मरूप झाला, कारण त्याचं मी गेलं, माझं गेलं, सगळं गेलं. आता हे माझं घर नाही मी सोडून दिलंय, हे माझा व्यवहार सोडून दिला, काही माझं राहिलं नाही, आता मी राहिला नाही, माझं राहिलं नाही. पण संन्यास घेतला, सर्वसंग परित्याग करून अरण्यामध्ये गेला किंवा कुठेतरी गेला, पण तिथं जर त्याच्या मनामध्ये, आम्ही गंमत म्हणून सांगतो, एकाने संन्यास घेतला, मी माझी आठवण घे, मी माझं गेलं सगळं सोडून गेला, बद्रीनाथाला जाऊन राहिला, केदारनाथाला बद्रीनाथाला जाऊन राहिला, ध्यानामध्ये मग्न आहे, साधनेमध्ये मग्न आहे, आनंदानं जीवन व्यतीत करतोय, विषयाबद्दलचा मोह गेला होता म्हणूनच वैराग्य झालं. वैराग्यानं त्याने संन्यास घेतला. यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत असा संन्यासाचा नियम आहे. ज्या क्षणी वैराग्य निर्माण होईल त्या क्षणी माणसाने संन्यास घ्यावा. पण वैराग्य खरं आहे की नाही याची परीक्षा करावी. गेला, बद्रीनाथाला जाऊन राहिला, राहिल्यानंतर 8-10 वर्ष तिकडे राहिला, चांगली साधना त्याची चालू राहिली, मी माझं तर संपलंच होतं सगळं. 8-10 वर्षानंतर याच्या घरच्या लोकांना म्हणजे बायको, मुलं, सुना, नातवंड यांना असं वाटलं की आपण 4 धाम यात्रा करावी, म्हणून हे फिरत फिरत बद्रीनाथाला आले आणि हा ज्या आश्रमामध्ये थांबला होता त्याच आश्रमामध्ये मुक्काम पडला. कुणाचा? मुलांचा, बायकोचा मुक्काम, नातवंडाचा, त्याच आश्रमामध्ये पडला. रात्री आले, राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम हा उठून बाहेर पडला आणि हेही बाहेर पडले. एकदम बायको समोर आली आणि याने विचारलं, अगं तू कधी आलीस? गेला संन्यास. कारण का? मी माझं गेलं, पण हे मी माझं होतं याची आठवण राहिली ना मनामध्ये, आठवण राहिली ना. तसं अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला, पण अहम राहिला ना, हा अहम राहिला नाही, मला ब्रह्मज्ञान झालं हे राहिलंच ना शिल्लक. मग त्याच्यातलं मला पण, मी पण गेला पाहिजे, तर मग त्याचा उपयोग होतो. याला त्रिपुटीचा बाध म्हणतात, याला त्रिपुटीची निवृत्ती म्हणतात. ज्ञाता गेला पाहिजे, ज्ञेय गेलं पाहिजे आणि ज्ञानही गेलं पाहिजे. कारण ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी सापेक्षत्वाने येते. सापेक्षतेचे नियम, रिलेटिव्हिटी हे आपल्याला माहिती आहे. सापेक्षता काय येते, रिलेटिव्हिटीचे सिद्धांत आपल्याला ऐकून माहिती आहेत, मला त्याचं विवरण करायचं नाहीये. पण मी ज्ञाता कोण आहे? मी पदार्थ बघतो म्हणजे मी बघणारा हा ज्ञाता झाला. मी ज्या वस्तूला बघतो ती वस्तू म्हणजे ज्ञेय झाली, आणि ती वस्तू मी ज्याच्या माध्यमातून बघतो त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान, हा मी ज्ञाता आहे. मी तो पदार्थ पाहतो म्हणून मी ज्ञाता आहे. आता गंमत अशी आहे, माझं ज्ञातेपण हे माझ्यावर अवलंबून आहे का? तर नाही. का? समोरचा पदार्थ ज्ञेय आहे म्हणून मी ज्ञाता आहे. समजा समोर काहीच नाहीये आणि मी काही बघितलंच नाहीये, तर मी ज्ञाता होईन का? काहीतरी बघितलं पाहिजे तर ज्ञाता होईन की नाही? कशाचं तरी ज्ञान झालं पाहिजे तर मी ज्ञाता होईन. ज्ञाता कोण आहे? ज्याला ज्ञान होतं तो ज्ञाता. समोर ज्ञान करून घेण्यासारखा पदार्थच नाहीये, तर मग मी ज्ञाता आहे का? तर मला ज्ञाता ही संकल्पना, ही संज्ञा लागू पडत नाही. माझ्या ठिकाणी ते ज्ञातृत्व येत नाही, कारण मी काही जाणलंच नाहीये. कारण जाणण्याकरता समोर काही पदार्थच नाहीये. म्हणजे समोरच्या ज्ञेय पदार्थाच्या सापेक्षत्वानं मी ज्ञाता होतो. मी ज्ञाता झालो म्हणून मी तो पदार्थ पाहतो, आणि मी ज्ञाता आहे म्हणून तो पदार्थ ज्ञेय होतो. म्हणजे त्याचं ज्ञेयत्व हे माझ्या ज्ञातृत्वावर अवलंबून आहे. आणि मी तो पदार्थ पाहतो म्हणून त्याला ज्ञान रूपता येते माध्यमाला. मी जर त्याच्याकडे बघितलंच नाही तर ते ज्ञान होणार नाही. झालं? म्हणजे ज्ञान हे नेहमी ज्ञाता आणि ज्ञेय याच्यावर अवलंबून आहे. ज्ञाता हा नेहमी ज्ञान आणि ज्ञेय याच्यावर अवलंबून आहे, आणि ज्ञेय पदार्थ हा नेहमी ज्ञाता आणि ज्ञान याच्यावर अवलंबून आहे. जर बघणारा कोणी नसेल, समोर घट आहे, समोर फुल आहे, माला फुलाची हार आहे, पण बघणाराच कोणी नाही आहे. फुलांचा हार आहे की नाही? आहे, पण बघणारा कोणी नाही आहे. जर बघणारा कोणी नसेल तर त्याला ज्ञेय म्हणता येणार नाही. आहे, वस्तू म्हणून आहे की नाही? आहे, पण जर कोणी बघत नसेल तर त्याला ज्ञेय रूपता नाही. मग हे तिन्ही गेलं पाहिजे.
ज्ञाताही गेला पाहिजे, म्हणजे त्याची ज्ञातृत्व भूमिका गेली पाहिजे. ज्ञेय गेलं पाहिजे, म्हणजे त्याच्या ठिकाणी आरोपित केलं गेलेलं ज्ञेयत्व गेलं पाहिजे. आणि ज्ञान गेलं पाहिजे, जे ज्ञान सापेक्षत्वानं निर्माण झालंय त्याच्या ठिकाणी ज्ञानपणा जो आरोपित केला गेलाय तो गेला पाहिजे. कळायला अवघड आहे. याला त्रिपुटीचा बाध म्हणतात. म्हणजे काय गेलं पाहिजे एका वाक्यात सांगतो. एखादा छोटासा दृष्टांत देतो म्हणजे सोपं होईल आणि थांबतो आजच्या पुरता, कारण हे नुरोनिया ठेला होणारच नाही. कधी ना कधीतरी ठाईचं मुराला बघितलंच पाहिजे. आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे, वेळ आपल्या हातात कमी आहे. थोडासा विचार, काय गेलं पाहिजे? ज्ञात्याचा मी गेला पाहिजे, ज्ञेयाचा आकार गेला पाहिजे आणि ज्ञानाची जाणीव गेली पाहिजे. हे तिन्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते नुरोनिया ठेला ठाईचं मुराला हे होत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्यातलं काय गेला पाहिजे? मी गेला पाहिजे. पदार्थाचा आकार गेला पाहिजे, ज्ञेयाचा आकार, ज्ञात्याचा मी आणि ज्ञानाची जाणीव गेली पाहिजे. हा, हे मला कळालेलं आहे, हे जोपर्यंत कळत राहतं तोपर्यंत ते ज्ञान नाही आहे. मला हे कळालेलं आहे हेही संपलं पाहिजे. याला म्हणतात त्रिपुटीचा. हे अवघड आहे. काय झालं, तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतन. मी एक दृष्टांत देऊन थांबतो ना, आजच्या पुरता थांबतो. 3 मित्र आहेत, प्रवासाला निघाले. त्यांचा उद्योग होता, व्यापार होता. त्यांना असं वाटलं की परदेशामध्ये जाऊन आपण काही व्यापार करावा, म्हणून एका जहाजावरती त्यांनी आपला माल लादला. जहाज घेऊन प्रवासाला निघाले, परदेशाला गेले, आपला माल विकला, भरपूर फायदा झाला, पुष्कळ द्रव्य तिघांनी कमावलं. चांगले मित्र, एकत्रित व्यापार खूप वर्षापासून करणारे, लहानपणापासूनचे मित्र. त्यांनी खूप धन कमावलं, आपल्या जहाजावर लादलं. परत येताना समुद्रात अर्ध्यात आल्यानंतर अचानक वादळ आलं, त्यांचं जहाज फुटलं, सगळं धन रसातळाला गेलं. या तिघांच्या हाताला त्या जहाजाची एक फळी लाकूड लागलं आणि त्या फळीच्या आश्रयाने ते एका किनाऱ्याला लागले. तिघे चांगले मित्र आहेत, जीवाश्य कंठस्थ आहेत, लहानपणापासून एकत्रित राहिलेले आहेत, एकमेकांबरोबरच सगळा व्यवहार केलेला आहे, एकमेकांविना कोणतंही कार्य त्यांनी केलेलं नाही. इतके चांगले मित्र आहेत. तिघांच्या हाताला एक जहाजाची फळी लागली लाकडाची. त्याच्या आश्रयाने एका निर्जन बेटाला येऊन टेकले. बेटावर मनुष्य वस्ती नाही आहे, त्यामुळे तिथून आता विमान येणं, जहाज येणं अशी काही शक्यता नाही आहे. ते तिघे एका निर्जन बेटाला लागले. लागल्यानंतर आता बघितलं त्याने, जीव वाचला हेच खूप आहे, द्रव्य तर गेलं सगळं. मग आता काय करावं? काही नाही, इथं मनुष्य वस्ती काही नाही आहे, इथून बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग नाही, समुद्रातलं बेट आहे, आपण इथे आहोत, कोणाला कळणारही नाही. कोणाला हात हलवला तर ते विमानात दिसावं तरी, वरून जाणाऱ्या विमानाला, जहाजाला दिसावं कसं? काय करावं काही कळेना. संध्याकाळ व्हायला लागली. त्या बेटावर काही हिंस्त्र श्वापद आहेत, त्यांचे आवाज कानावर पडायला लागले. घाबरले. इथून सुटण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असं वाटलं. मार्ग तर काही दिसत नाहीये, निर्जन बेट आहे, समुद्राच्या आत आहे, विमान जहाज येण्याची शक्यता नाही, मनुष्य वस्ती नाही. मग आता एकच उपाय राहतो, भगवंताची प्रार्थना करा. कारण भगवंतांनी सांगितलं, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. सागरातून नेतो, याही सागरातून नेईल, नवल काय? आपण भगवंताची प्रार्थना करू. संध्याकाळची वेळ, तिघेही प्रार्थनेला बसले. वाघ सिंहाचे आवाज कानावर येत आहेत, घाबरलेले आहेत. मनोभावे प्रार्थना. वाघाचा आवाज कानावर पडल्यावर प्रार्थना मनोभावे होतेच, त्याला वेगळी करावी होतेच. त्यावेळेला प्रार्थना मनोभावे केली. त्यांचं प्रारब्ध चांगलं, त्यांचं भाग्य चांगलं, भगवान प्रकट झाले. भगवंताने त्यांना सांगितलं, मी तुम्हाला तिघांना एक एक वर देतो, काय मागायचंय ते मागा. एकाला विचारलं, तुला काय? तो म्हणला, काहीच नाही, घरी जायचंय, इथे शक्यच नाही, राहणं शक्य नाही, कोणी वाचवणं शक्य नाही, आम्ही अशीच मरून जाऊ इथे, मला घरी जायचंय. भगवंताने सांगितलं तथास्तु. तो गेला. दुसऱ्याला विचारलं, तुला रे? म्हणला, मला पण घरी जायचं, असं असं झालंय, तसं तसं झालंय, घरी नाही गेलो तर लोकांना वाटेल आम्ही मेलो म्हणून, अमुक आहे, मला घरी जायचंय, मुलं बाळ वाट बघत असतील, अमुक आहे, तर घरी घरी.
त्यालाही तथास्तु. तिसऱ्याला विचारलं तुला, तो म्हणाला आम्ही तिघही लहानपणापासून एकत्रित राहिलो, धंदा बुडाला, असं झालं तसं झालं. अरे पण हवंय काय तुला? तो म्हणाला काही नाही, ते दोघे गेल्यापासून मला काही करमत नाही, त्या दोघांना इकडेच आणा. मला सांगायचंय काय, त्रिपुटी मधला एक जरी शिल्लक राहिला तरी तो निवृत्त झालेल्या दोघांना पुन्हा जिवंत करत असतो. ज्ञान झालंय, अज्ञान गेलंय, ज्ञातृत्व गेलंय, पण ज्ञेय पदार्थ ज्ञेय म्हणून शिल्लक राहिला असेल तर त्या ज्ञेयाच्या सापेक्षत्वानं पुन्हा ज्ञात्याला ज्ञातृत्वत्व येणारच आहे. तो पुन्हा जिवंत होणार ज्ञाता म्हणून. ज्ञान पुन्हा ज्ञान म्हणून जिवंत होणार. याच्याकरता हे तिन्ही गेलं पाहिजे. ज्ञाताही गेला पाहिजे, ज्ञानही गेलं पाहिजे आणि ज्ञेयही गेलं पाहिजे. तिघेही घरी गेले तरच घरी गेले. तिघांपैकी एक जण राहिला तरी घरी गेलेल्या दोघांना पुन्हा तो इकडे आणून उपस्थित करणार आहे, पुन्हा जिवंत करून प्रश्न तोच शिल्लक ठेवणार आहे. याच्याकरता त्रिपुटी पूर्ण बाधित झाली पाहिजे, त्रिपुटीचा पूर्ण बाध झाला पाहिजे, असा वेदांताचा या संबंधातला आग्रह आहे. आणि हा अशा पद्धतीचा बाध होणं, याच्यामध्ये काय काय झालं पाहिजे मी पुन्हा एकदा आपल्याला आठवून देतो. ज्ञात्याचा मीपणा गेला पाहिजे, ज्ञेय पदार्थाचा आकार गेला पाहिजे आणि ज्ञानाची जाणीव गेली पाहिजे. जोपर्यंत ती जाणीव शिल्लक आहे तोपर्यंत त्याला ज्ञान म्हणत नाहीत. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचं लक्षण करताना पहिलं लक्षण हे केलंय, जाणीव जेथ न रिगे, विचार मागुता पाऊली निघे, तर्क आयणी नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंच ते विज्ञान, तेथ सत्य बुद्धी हे अज्ञान हेही जाण. अज्ञान अवघे अर्पे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होवोनी जाईजे. हे स्वरूपे होवोनी जाईजे याला म्हणतात ठाईच मुराला अनुभव. म्हणजे काय व्हावं, नुरोनिया ठेला, अज्ञानाची पूर्ण निवृत्ती व्हावी. मी ब्रह्मज्ञानी झालो, याच्यातला मी सुद्धा संपून जावा, याला म्हणतात तोही ठाईच मुरावा, तो तिथल्या तिथं संपावा. एक न उरावा आणि दुसरा मुरावा, या दोन्हीतले फरक लक्षात घ्या. एक उरू नये आणि दुसरा मुरावा. मुरण हे आपल्याकडे शब्द आहे ना, मुरण. बायकांना जास्त माहिती आहे कारण त्या मुरलेल्या असतात. कारण त्यांना म्हणजे लोणचं मुरत, हे मुरण्याचा शब्द म्हणजे व्यवहार त्यांच्या बाबतीत जास्त होत. मी विनोदाने बोललो मुरलेले, आणि खरंच असतात. विनोद जरी असला तरी खरंच आहे. तर लोणचं घातलं आणि लगेच खाल्लं तर ते तितकं चविष्ट लागत नाही, त्याला मुरावं लागतं. मुरावं लागतं म्हणजे काय व्हावं लागतं, ते आतल्या आत जिरावं लागतं तर ते मुरतं. तसं ज्ञान आहे, काही उरू दिलं नाही त्याने, नुरोनिया ठेला हे झालंय, पण ठाईच मुरला पाहिजे, ते आतल्या आत जिरलं पाहिजे. ते जर बाहेर दिसत असेल तर त्याला ज्ञान म्हणत नाहीत. आणि असं ज्ञान व्हायचं असेल तर त्याच्याकरता एकच कारण असतं, ते म्हणजे साधूंकडे गेलं पाहिजे, संतांकडे गेलं पाहिजे. संतांकडे ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला काय होईल, साधूचे संगती तरुणोपाय. हा तरुणाचा उपाय कसा होईल, नुरोनिया ठेला आणि ठाईच मुराला, हा तरुणोपाय आहे. आणि असं करायचं असेल तर त्याच्याकरता संतांची संगती झाली पाहिजे, साधूची संगती झाली पाहिजे, असं ज्ञानोबाराय बोलतात. आता ठाईच मुराला अनुभव, याच्यामध्ये हे जे ज्ञानाचं लक्षण सांगितलं, जाणीव जेथ नरगे, विचार मागुता पाऊली निघे, 2-4 ठिकाणी ज्ञानाची लक्षण 13व्या अध्यायामध्ये अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम या श्लोकाच्या खाली सुद्धा ज्ञानोबारायांनी ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीच्या व्याख्या केलेल्या दिसून येतात. तिथं ज्ञानोबारायांनी हे सांगितलंय, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, तिये वाचोनी आने भवस्वर्गादी ज्ञाने, ते अज्ञान ऐसा मने निश्चयो केला. ज्ञान आणि अज्ञानाचं फरक सांगताना ज्याच्याने परमात्म तत्व अनुभवाला येतं त्याला ज्ञान म्हणा, आणि ज्याच्यानं स्वर्ग नरक प्रपंच स्त्री पुरुष पांढरा रंग काळा रंग दिसतो त्याला वृत्तीज्ञान म्हणायचं असलं तरी ते अज्ञानच आहे, असं ज्ञानोबारायांनी 13व्या अध्यायामध्ये सांगितलंय. पण जाणीवही शिल्लक राहिली नाही पाहिजे हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. ती जाणीवही न राहणं याला ठाईच मुरणं असं म्हणतात. आणि अविद्या शिल्लक न राहणं याला नुरोनिया ठेला असं म्हणतात. काय नुरोनिया, अविद्या नुरोनिया. ठेला म्हणजे अविद्येचं परिवर्तन ज्ञानामध्ये होऊन ज्ञानरूपानं तो राहतो. पण मी ज्ञानरूप झालो हेही संपलं पाहिजे.
म्हणून ठाईचं मोरला पाहिजे असं ज्ञानाचं लक्षण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि त्या ज्ञानाच्या लक्षणावरून आपल्याला ज्ञान काय आहे हे सामान्यत्वानं शब्दशः तरी कळू शकतं. ते ज्ञान व्हायचं असेल तर आपल्याला संतांकडे गेलं पाहिजे. आणि संत भेटायचे असतील तर त्याच्याकरता हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे होणारच आहे, हे करावं लागणार आहे. याला ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला कापराचा. कापुराची वाती उजळली ज्योती, ठायेच समाप्ती झाली जैसी. उजळली ज्योती हे ज्ञान आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर तो कापूर, इतरही पदार्थ पेटतात पण संपल्यानंतर काजळी शिल्लक ठेवतात, काहीतरी कोळसा शिल्लक ठेवतात, मागे राख शिल्लक ठेवतात, पण कापूर मागे काहीही शिल्लक ठेवत नाही. याला नुरोनिया ठेला असं कापराचा दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिला. त्या कापराच्या दृष्टांताप्रमाणे ज्ञान झालं पाहिजे हे ज्ञानाचं लक्षण सांगितलं. आणखीनही 1-2 लक्षणांचा विचार आणि उरलेल्या 2-3 चरणाचा विचार करायचा आहे, तो उद्याला करणार आहोत. उद्या काही धुळवड आहे, ग्रहण वगैरे आहे, याच्याकरता आपली वेळ थोडीशी बदललेली आहे. मगाशी सूचना दिलेली आहे, त्या सूचनेनुसार उद्या थोडा उशीर होईल, पण वेळेवर संपवण्याचा 8:30ला आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे राहिलेला सगळा विचार उद्याला पाहू. आत्तापुरते इथे थांबूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.